तू आम्हाला कसं सांगू मी एका गोट्या खाली पडतो इकडे फिड्या कोणाला शिकवतो त्याच्याकडे कोणी नदीचं आली कोणी 17 किलोमीटर झालं तर त्याचं गाव आहे ना नदीच्या पलीकडचं चालता चालता घुमी देत मला हे तडावरचं चित्र नसतं ते असं केलेलं ते मोहन घेतो हडप्पा असा एवढा दिसतो काढला बनू आता भावांकडे मोताला लावायचा तुकडं चालला मोता मोत ना हागणं पण ते पण आता मुंबईला जाण्याची सुद्धा दाट शक्यता आहे हे उत्पादन तिकडं हॉलंड न्यूझीलंड इंग्लंड वाट एकामेकाच्या बांधा फोडायचे नाही वाट नसली तर वाट द्यायची केस करायचे नाही तू मैजिरी तू मै तो इजिरी तू म्हणण्याच्या नादात 2-2 एकर गेले बांध तिथंच जमले मी 12 वाजता झालो मग फोन करायला अरे आमुषण फमुषा काय कळते आपल्याला आमुषा आता 52 पुढे गटारी आमुषा त्याच्या लोकांनी बसली आहे तो सांगतो का येडा गाण्याचे आहे त्याच सांगतो ना मोकार आणि तुमचा मजूर आहे त्याच्यामुळं तुम्ही काय लिसिंगचे नाहीये तुम्हाला मानावं लागणार एका बाबतीत तुम्हाला काल कराडामधून आम्ही 12 वाजता सांगितले 12 मराठी मानावं लागेल 1.5 दिवसात काय बोलत करा नाही ईशाची नाही झालं मी तुला मला बोलणार नाही काय बोलला नाही बोलणारच जर तुम्हाला पाठ इथून 5 वाजेपर्यंत उठून दिलं मग नाव बदलून राहतो 170-200 किलोमीटर तरी असं तुमच्या जागा माझ्या जागेवर तिसरा असताना ते मला आराम करून सकाळी येतो 170 किलोमीटर जाण्यापेक्षा माझा नाही जीव आहे तुमचा आणि तुमचा सुद्धा आहे माझा कष्ट हीच कष्ट करायची वेळ याच टायमाला आपण जागा राहणार आणि हे लयच वेगळं जागणं झालं पण आणि मी तुमच्यासाठीच आहे ना आयुष्यात दिले तुम्हाला मग काय व्हायचं पश्चिम महाराष्ट्राने कमालच केली अख्ख्या झोपा उडल्या तुम्ही सगळ्याच आमचा फेस पाडीला तुम्ही फोन उचलू तुम्ही ती ताकद उसाई मराठवाडा आणि विदर्भ आम्हाला झोपूनच द्या आमच्याकडे का होतं म्हणलं इकडे तू उरकू दे ना मला कोणती येतात नाही पण मराठ्यांसाठी लढणार अरे म्हणलं पाठ्या आम्ही तुमच्यासाठी लढलो म्हणलं वेळ आल्यावर काय करता नाही तुमच्यावर कधी काही संकट आलं ताण घ्यायचं ही गोरगरीबावर केलेल्या अन्यायाची चीज मराठे इतके खवळून उठले याचं कारण आहे गोरगरीब मराठ्यावर तुम्ही अन्याय केला कसलाही अधिकार प्राप्त नसताना तुम्ही जाणून बुजून गोरगरीब मराठ्यांवरती अन्याय करण्याचा तुम्हाला कसला अधिकारच नाहीये असा या देशात आणि राज्यात एकही मंत्री आतापर्यंत झाला नसेल की त्यानं मराठ्याच्या 70-75 वर्षातल्या काळात ज्या ज्या सत्ता आल्या ज्या ज्या सत्ता गेल्या त्या सत्तेत तो मराठ्यांचा मंत्री आमदार खासदार झाला त्याने असं एकही पत्र कधी ओबीसीच्या लेकराचं वाटोळ व्हावं म्हणून एखादं पत्र काढलं नसत माईक जर मध्ये बंद पाडलं ना रे बाबा कोण दयामध्ये दार घेत गेलं नाही तर दुसरा आणून दे
कन्न कुत्त बंद असे टाईट होऊन आले. मला वाटतं रेड रूट होऊन आणले. मी येऊ कशी, त्यामुळे याला बंद पडून द्यायचं नको. तुम्हाला वाटलं बावनकुळ्याला बघा तुम्ही चार्जिंग बघ बघ आहे का बंद व्हायला कधी मध्ये चार्जिंग नाही वाटतं त्याचा. इकडे बी काढी लावून ठेवली तो आवाज इकडं घुसतोय. कसे कसे गोष्टी कुणाला बावनकुळ्याकडे यार. गोरगरिबाच्या लेकरात मराठ्यांनी आनंद बघितला. कधीच कोणाच्या अन्नात माती कालायचं काम मराठ्यांनी केलं नाही. माझे आम्ही आमचं रक्त जाळलं, आम्ही आमचे संघर्ष केला, रातपाट जागलोय. बावनकुळ्या तुला थोडीफार जर अक्कल असेल तर इतक्या रात्री मराठ्यांचे लोक रस्त्यावर बसू शकत नाही. तू अन्याय केला हे सिद्ध झाले. आम्ही तुमच्या लेकरावरती कधी वाईट नजर टाकली नाही, कधी त्यांचं वाईट चितिलं नाही. अरे 70-80 वर्षापासून आमच्या लेकरं आरक्षणापासून वंचित आहेत, नोकऱ्यापासून लांब गेले, शिक्षणापासून लांब गेलेत. म्हणून आमच्या मायबाप मराठ्यांनी करोडोच्या संख्येने एकत्र येऊन हा रातपाट संघर्ष केलाय. आम्हाला काही काम नाही येत म्हणून आम्ही इतक्या ताकदीनं इतक्या रात्री एकत्र येत नाहीये. तुझ्यासारख्या मंत्र्याला लाज वाटली पाहिजे की गोरगरिबाच्या लेकराच्या अन्नात आपण माती कालायला लागलोय. तुला कुठलाही अधिकार नसताना तो अधिकाराचा गैरवापर केलास. माझा समाज इतका झुंजलाय आरक्षणासाठी की आम्हाला माहिती आहे आम्ही किती रातपाट कष्ट काढल्या. 3 वर्ष झाला हे संघर्ष मराठ्यांचा सुरू आहे. कधीच माझ्या मराठ्यांनी काम केलं नाही, झोपला पण नाही. सतत माझा मराठा समाज जागा आहे. कधीतरी माझ्या लेकीचं चांगलं होईल, कधीतरी माझ्या लेकाचं चांगलं होईल हे स्वप्न मराठा समाज रंगितोय. आता कुठं आम्ही जीवाची बाजी लावून एकाकी झुंज दिली आणि आरक्षण मिळवत आणलं तर तो ज्यावेळेस आमच्या तोंडात आता सुखाचा घास येणार आहे ते हिसकवण्याचं काम तो करायला लागला. असं पाप आणि पातक करायला नको होतं. तरीही मराठ्यांनी तुम्हाला संधी दिली. आम्ही तुम्हाला सांगितलं होतं तुमची चूक तुम्ही सुधारा. आमचं तुमचं वाद असायचं काही कारण नाही. आता काय केलं काय वेगळंच जड दुखायला लागलो. मग थोडा मोकळा आवाज कर ना. आपण काय कमी कर, काय नको करू. पण आमचा इचका करू नको. जर बरं जाऊन काहीच करू नको. तो पार पडून जाऊन दे. याच्यात त्यात काही फरक आहे का? येवल्याचा होता का? काय केलं तीन द्या याचा लय बारीक आहे आवाज. आवाज वाढेल. हा आपण सगळ्या मराठ्यांनी सांगितलं की तुम्ही तुमची चूक सुधारा. तुमचा गर्व मायबाप मराठ्यांना मला यासाठी वाटायला लागला की तुम्हाला अन्यायाची जाणीव व्हायला लागली. कोणत्या वेळेस जागा राहायचं आणि कोणत्या वेळेस नाही राहायचं हे तुम्हाला कळायला लागले. यामुळे मी खूप आनंदी आहे. तुमच्या लेकरावर अन्याय झालेला तुमच्या लक्षात आलं आणि तुम्ही माझ्या अगोदरही जागे झाले. मी आता इथं कुठल्या तरी फाट्यावर होतोय एका चौकात. काय ते उत्साह, काय ती चीड होती. ज्या समाजात मी जन्मलो ना लय गर्व वाटायला लागला मला त्या समाजात मी या जातीत मध्ये. अरे समाज हा आपल्यासाठी महत्वाचा असतो आणि ज्याला ही जाणीव होती ना तो समाज कधीच संपत नाही. आपण सरकारला वेळ दिला की तुम्ही तुमची चूक सुधारा.
मराठा इतका का चिडला? अचानक राज्यभरातल्या कानाकोपऱ्यातला मराठा इतका जागा का झाला? आम्ही अशी अपेक्षा केली होती की देवेंद्र फडणवीस तरी चुकीला चूक म्हणाल, चुकीला चूक म्हणाल ही आम्हाला अपेक्षा होती. मला राजकारणाशी देणं घेणं नाही, मला मराठा समाज मोठा करायचा आहे, हे माझा पण आहे. बावनकुळ्यांनी चूक केली, देवेंद्र फडणवीस म्हणून चूक केलीस ती सुद्धा. तर त्यांनी कालच मला वाटतं मीडियाने प्रश्न विचारला की देवेंद्र फडणवीस म्हणतो ओबीसीच्या नेत्याला टार्गेट करायला लागले. त्या दिवशी देवेंद्र फडणवीस हारला, कारण सत्तेवरती मराठ्यांनी बसवलं आणि तू जातीवाद बावनकुळ्यासोबत तूही जातीवाद करायला लागला. याच्यात ओबीसीचा काय संबंध? बावनकुळ्याने चूक केली, मराठ्यांचे घर उद्ध्वस्त करायचे, इथं जातीचा काय संबंध आला तेव्हा? उलट आम्हाला अपेक्षा होती की देवेंद्र फडणवीस म्हणाल मराठ्यांचे लेकरं टार्गेट करू नको बावनकुळे, ती आशा तर आम्ही आता सोडूनच दिली. उलट ज्यांनी चूक केली त्याचीच पाठराखण करायला सुरुवात केली. ओ अरे मुख्यमंत्री, शेतकऱ्यांच्या बद्दल हीच भूमिका. शेतकऱ्यांना सुद्धा सांगतोय तांदूळवाडीतून, यांना नीट करायची आता वेळ आली. आता कुणी संधी सोडू नका, यांचा माग आता सगळ्या शेतकऱ्यांनी उतरायचा. यांनी धनगराचं सुद्धा असंच वाटलं केलं. मत घेईपर्यंत, सत्तेवर बसेपर्यंत त्यांना खोटं बोलले. जो सच्चा धनगर आहे ना, ते आजही खरं बोलतो. ज्यांना राजकारण करायचंय आणि धनगर मोठा करायचा नाही, ते बोलूच शकत नाहीत गरीब धनगराकडून. पण सच्चा धनगर कधीही सांगल की होय, देवेंद्र फडणवीसने आमची फसवणूक केली. किती दिवस आपण याची सत्ता आणण्यासाठी बर्बाद होणार आहे? सगळ्या जातींनी विचार करा. आज दलितांना सुद्धा प्रचंड त्रास आहे, मुसलमानांची सुद्धा हीच परिस्थिती आहे. मायक्रो ओबीसी अख्खा उद्ध्वस्त झाला, कोणालाही नोकरी नाहीये, कोणाला बंजारा समाजाचा पूर्ण वाटोळं झालं. आदिवासी समाजाच्या जेवढ्या योजना आहेत अख्ख्या योजना खाल्ल्या. आजही आदिवासी समाजाच्या पाड्यावरती, तांड्यावरती जा, त्याला प्यायला पाणी नाही, शिकायला शाळा सुद्धा नाहीये. किती दिवस आपण आता आंधळेवर बघणार आहे? कधीतरी आपल्याला याच्यावरती उठाव करावाच लागणार. आता मराठ्याचं वाटोळं करायला निघाले. पण देवेंद्र फडणवीस इथं मराठी आहेत बरं, हे सोपे नाही. या आजामावळ इतकं बेकार आहे. तुम्ही जर पोलिसाला गोळी हाणायला लावता तर मराठी आता रूम नेणे आणतील तुम्हाला. पर्याय लोकांना आक्रमक होण्याचा तुम्ही उभा केलाय. मराठ्यांचे मन जिंकणं तुमची जबाबदारी होती. हेच काम एकनाथ शिंदेना सुद्धा सांगितलं होतं. तुमच्या शिरचडणे असं केलंय, आम्ही मराठ्यांनी का झक मारायला तुम्हाला मोठं केलेलं नाही. आमचं वाटोळं करीन देव, त्यांनी पण तेच केलं. मी मराठा समाजाला जाहीरपणानं सांगतो, मी कधीच खोटं बोलत नाही आणि मी आरोप पण करत नाही. खोटा आरोप मी कोणावरती करत नाही. बावनकुळ्या चुकला, बावनकुळ्यावर आरोप करणार. शिरसाट चुकला, त्याच्यावर करणार. आता दोघांची जबाबदारी होती, फडणवीसांची आणि शिंदे साहेबांची.
की आमचे लोक चुकलेत, आम्ही चूक दुरुस्त करतो. पण त्यांनी त्यांची पाठराखण केली. आता याची किंमत त्यांना मोजावी लागली. मी मायबाप खरं सांगतो, मी कधी खोटा आरोप करत नाही, कधीच. मी छगन भुजबळवर आरोप केला का? त्याचं नाव घेतलं का? त्याने काही चुकच केली नाही. बळच बदनाम करायचे संस्कार आमच्या मराठ्यावर नाही. मी पाण्याचं नाव घेतलं का? तुम्ही तानच घेऊ नका, त्याला वकायलाच लावतो. त्याची किती नसली तुम्हाला माहितच नाही. लय त्रास होता बीडच्या मराठ्यांना. आता मराठी सुद्धा अशी छाती करून चलते. मला नाही म्हणून सोडून द्या, बाकीच्या पोरायला आहे ना. त्याला नाही बळ भरलंय, बळ. बारा हत्तीचं बळ जे म्हणलं जातं पोलादाचं. मराठी आता मोजतच नाही कोणाला. आणि भेटाडवून वागायचं बी नाही, आपण जगायचं बी नाही. त्या आईला कोणाच्या वाटा जायचं नाही. गेला ना अरे तू शब्दच मग आज घेतो आणि तो काय नुसता खाऊन हागवतो का? मग मराठा अडचणी जायला मोहा जायचंच नाही कोणाला. तिची यायला आपल्या हमेशा उठलं सुटलं की आपल्यावर चालण्या, उठलं सुटलं की आपल्यावर चालण्या. कुणी आलं की आपल्याकडूनच खातंय आणि आपल्यालाच घोड्याला येतंय. पुन्हा मतदान करून मोठं कुणी केलं यांना आपण. बावनकुळ्याला मतदान मराठीने केलं. प्रमाणपत्र तो कोण काढायला? बावनकुळ्या. बरं हे आता मी लय ऐकलं, 92 कुळ ऐकलं, 96 कुळ ऐकलं. हे 92 कुळ कुठून आलं? कोण मधूनच कुळच नाही ऐकलंय. काय प्राणी दिसतो आता बाय बाय बाय. चष्मा काढला आणखीनच यावा दिसतो. असा टपकन मोका घ्यावा वाटतं त्याला. रांजणातो आहे. माणसं बघितले हो खूप, पण माणसातला हा माणूस हे प्रोडक्ट कसं काय झालंय असं इतकं गजळ प्रोडक्टच नाही. शेंगदाणा एखादा खोट लागल. अरे एवढं ते वाळू कुठून आलं का काय गुंगून. आपल्याकडं असं उत्पादन होत नाही. हे उत्पादन तिकडं हॉलंड, न्यूझीलंड, इंग्लंड तिकडं, इकडे नाही हो हे उत्पन्न असलं. ते पण आता मुंबईला जाण्याची सुद्धा दाट शक्यता आहे अशी सूत्राची माहिती. अरे एवढं तरी आहे. तू उगच मेहनत लाग. तू पुऱ्या बाजारात ठेवणार आहे, पुरी येणार तो 52 तुला सोडतच नाही. सध्या सगळ्यात जास्त प्रशासन छगन भुजबळ. ते म्हणत 52 ते आरक्षण तोडलं. ही साडी सगळं तो ऐकायला चांगलं झालं. मी मोकळा तेव्हा जर अर्धी हानीत असं ना, आता 2 हानीत असं निवांत झोपत असेल. आणि 2 हानीत असला तर 5 हानीत असं. माझ्या समाजाच्या लेकराचं वाटोळ करून तुला कशी झोप येऊन देईन? अजिबात नाही. मला मंत्री नाही पाहिजे, मला पक्ष नाही पाहिजे. मी संबंध मेंटेन करायला आंदोलन उभा नाही केलं. माझ्या समाजाच्या लेकरा बाळाला मोठं करण्यासाठी आंदोलन उभा केलं. आपल्या बावनकुळे पुळे कोण हे तर गेले उडत. माझ्या समाजाच्या लेकराचा वाटोळ करत असेल ना तर मी तुम्हाला नीट भाषा बोलणारच नाही. तुम्हाला काय करायचं करा. चल मध्ये तर आता 1-2-3 दिवसापूर्वी मला माहिती आली म्हणजे जरा गेला अटक करून बघा म्हणलं. मला तुम्ही रायला भोकाचे का मला अटक करायला आलं? महिला धोरणात येत का? 6 कोटी येत आणि एवढं जेल तू 80 करून या खेचेतील माझ्या सगळं नाही तर जेलच उचलून आणतील सगळं माझ्या सगळं.
मला एक कळणार नाही मला कुंकड चालली वा इकडून इकडं हलवण्यात येत आहे. आता कोण कोणाला हानी जाईल. बाबून कोणा सुईचं नाही राहिला. तो जिथं हात नव्हता घालायला पाहिजे तिथंच घातला. तू कुंकड हात घालायला त्या चिडण्यात आम्ही काय झाला. तो खिसा फाडला आहे का नाही बघत आहे. सध्या पोरं खिसे फाडून होते. आता त्याला आम्ही काय करावं. तू काही बघा ना फाटल्यानं फुटल्यानं. तो आणि आमचं काही नव्हतं. तो आणि आमचा काही संबंध नाही. तुला बोलायला सांगितलं कोणी. तुला इतकं वाईट पाऊल उचलायचं सांगितलं कोणी. अरे मराठा समाज स्वतः समजू नको. हे शांत आहे तोवरच शांत आहे. मग आमचं असं असतं मराठ्याचं. आम्ही वाढीसाठी मसाडका पित असतो. आमचा लय खेळा वगैरे बांधासाठी 5-5 एकर घातलेत आम्ही. आम्हाला जिरायचा लय नाद. आता वावर घालायची गरज बी नाही आम्हाला. आम्ही जरा बरे झालो. म्हैस लावून आणली म्हणलं काय म्हणलं. सुट्टी नाही आता. नाही असल्याला नाही गिनीत मी. असल्याच नाव सुद्धा नाही. मराठा सुद्धा असल्याच नाव नाही. असल्याला मोजत नाहीत आपण. मराठ्यांनी असल्याचं नाव पण नाही घ्यायचं. बावनकुळा तुला मराठी माहितच नाहीत काय चीज आहे. हे मराठी इतके विचित्र आहेत. एकदा जर तराला लागले ना. एकदा येईल भांडणं केलं ते मारामाऱ्या मराठीने. ते अफगाणिस्तानात हानीत होते लोकांना. इतके कुटीले कुंकड फोड होते. बघायचं जागा होती. इतके दांडकीने आणले होते. अफगाणिस्तान कुठे तुला माहितीये का. एकदा बघून तिथून आणत होते. कुणीतरी शाळा भेटला रस्त्यात. तेव्हा मला हाणायचे लोक समजले थांबांदरची. म्हणले झाले का मग जाऊ मागे. पाणीपत पर्यंत आले हरे मला. तिथं आल्यावर त्यांच्या ध्यानात आलं पुन्हा शाणा भेटला एखादा. ते म्हणलं समजा जर माघारी आले तर म्हणले मग इथंच थांबू. आणखी तिथंच आहेत ते आपलेच भाऊ आहेत त्या महाराष्ट्रातले पाणीपतचे मराठी. सोपे समजू नको आम्हाला. तू तुम्हाला ठेप्या लागणारा वेळ नाही लागणार. तुम्ही 28 ऑगस्ट पर्यंत करू नका. मग मराठी काय तुम्हाला आता राज्यात दिसतील. मला सुट्टी नाही आता. तुम्ही हा डाव रचायलाच नको होता. मस्त चाललं होतं. फडणवीस साहेबांचं आमचं आता जमायला लागलं होतं. ते आता 1 वर्ष बोललो त्या बिचाऱ्याला मी. मराठीवर साक्षीदार तुम्ही. 29 ऑगस्टला आपण मुंबईला गेलतो. थांब ना. आपण मुंबईला गेलोत. माघारी आल्यापासून आता 29 ऑगस्ट 2026 ला 1 वर्ष होतं. एक शब्दाने बावनकुळे या फडणवीस साहेबाला दुखवलं नाही. एक आपण ते बिचारा लाड बहुमधी मरमर करत होतो. पण आता समोरून द्यायला ते तरी काय करेल. इकडून शिंदे साहेबाकडून उदय सामंत शंभूराज देसाई साहेब मरमर करायचे. द्यायनात काय करणार. एकदम मस्त चाललं होतं. काही अडचण नव्हती. बावनकुळ्यांनी मधीच खडा टाकलाच. आणि हे सगळं वातावरण त्यांनी बिघडले. यांना षडयंत्र करायची काही गरज नव्हती. त्यांनी आपल्याला जे हलक्यात घेतलं ना तीच त्यांची सगळ्यात मोठी चूक आहे. त्यांनी असा डाव ऐकला माय बापू. काय माहिती तुम्हाला. आणि उजळूस तर खातो का मग लागलं पोट वाढायला. तुम्हाला माहित नसन ते जवळपास 135 किलोमीटर होतं. ते पहिला दौरा कराड ते असं आम्हाला मला भूमितीत दिली. म्हणजे हे काय या इथं गाव आहे. मला असं जवळ चल 22 किलोमीटर झालं तर त्याचं गाव आहे ना. अरे मला ह्या इथं म्हणजे किती असतास पुढचा आला. ते म्हणला आमचा लय जीव आहे तुमच्यावर.
आणि तुम्हाला मात्र काही करून यावंच लागेल. आमचं तर फक्त पलीकडच्या कडे कोणी नदीचं आली कोणी 17 किलोमीटर झालं तर त्याचं गाव आहे ना नदीच्या पलीकडचं. चालता चालता घुमी देत मला. बरं जीव बी असा लावतात मला सगळेजण. पाटला धक्का लावायचा नाही. लांब व्हा एक इकडून कोपर हाणतो एक इकडून गुडगा हाणतो. एखादी धक्का लागून द्यात नाही आपले पाटील आहेत. आणि भोपर हाणू मग हे सगळं दुखायला लागलं इथं तिथून. सरकारने आपल्या विरोधात डाव रचला. त्यांचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. त्यांनी आपल्याला हलक्यात घेतलं. त्यांना असं वाटलं आमचं काहीच होत नाही. पण त्यांच्या डोक्यातच नाही. जनता जर एकदा उठली ना कोणाच्याच बापाला मोजत नाही. हे जर कोणाला विचारायचं असेल तर एकदा हसीना काकूला विचारा. मला हसीना काका नव्हती का तिकडून पळून बांगलादेश अशी डोंबिली तिकडं दांडक्यानी मग इकडंच पळून आले आपल्या भारतात. विमानाने येऊन द्या ना तू वाटगेने आली पण आलीच. आता मग ते माघारी जायचं तिकडून कोणतरी म्हणलंच पुन्हा इकडून आली गिटारी झाली पुन्हा थांबली. यांना आणखी झोपी दिली. यांच्या लक्षातच येत नाही काय होईल. यांनी मराठ्याविषयी इतका भयंकर प्लॅन रचला. जरांगे पाटील जर मराठ्यांच्या बाजूने राहिला तर ह्यो पक्का आरक्षण देईल मराठ्यात आणि आपल्याला मराठ्याला द्यायचं नाही. मराठ्यात आणि जरांगे पाटलात फूट पाडा. गैरसमज पसरून द्या. फक्त काय गैरसमज पसरायचा ठरला याचा लोकांना पटला पाहिजे असा. आता लोक त्याच्यापासून तुटत नाही. तो पण लोकांपासून तुटत नाही. कारण मीही तुम्हाला मायबाप मानलंय आणि मीही मुलाच्याच भूमिकेत तुमच्या लेकरासारखंच काम करतो रात्रंदिवस. जस काय मला रोजने लावलं मी हटतच नाहीये. मग प्लॅन म्हणले आता याच्यावर कुठलंही षडयंत्र असलं तरी हे उधळून लावतो. मी आतापर्यंत देवेंद्र फडणवीसचे सगळे षडयंत्र उधळून लावले. हे त्याचा शेवटचा डाव होता. कारण 29 ऑगस्ट आंदोलनाची घोषणा झाली. आता रोखायचं कसं. नसता द्यावा लागणार. नसता मराठी राहता येईल. मराठ्यांच्या मदतीला धनगर पण आहेत. मराठ्यांच्या मदतीला सगळे शेतकरी आहेत. मराठ्यांच्या मदतीला दलित मुस्लिम आहेत. मराठ्यांच्या मदतीला मायक्रो ओबीसी सुद्धा आहे. आदिवासी पासून बंजारा समाजापासून सगळे लोक दुखावलेले. अख्खे लोक उठा होईल. मग आता काय करायचं. त्याच्यातले त्या मराठी एकटेच सगळ्याची बरोबरी करतात. यांच्या मदतीला कोणीच नाही आलं. एकटे मराठी महाराष्ट्रातल्या सगळ्यांची पाठ करू शकतात हे त्यांच्या लक्षात आलं. मग आता मराठा समाजाला पटलं पाहिजे असा डाव टाकायचा. डावा खोलागायला बावनकुळे बेताडावरचं चित्र नसतं ते असं केलेलं ते मोहन जोदडो हडप्पा असा एवढा दिसतो काढला बनू. त्याच्या पायात फक्त घुंगरं पाहिजे. राईट शेवून दिसतो एक घागरबा बैलाची आणि नुसता फोटो काढायचा सारखा दिसत. एक न जाऊन डाव सरसला. मराठ्यात गैरसमज पसरा. मायबापू आरक्षण हे साधा सोपा विषय नाही. रचलेलं षडयंत्र साधने समजून घ्या. आपल्या लेकराच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आयुष्याचा प्रश्न आहे. त्याच्यातच औषध काढलं. तुम्ही बांधासाठी भांडण करता लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही तुमच्या संपत्तीला प्रॉपर्टीला किती जीव लावता लेकरा बाळासाठी याच्यावरून समजून घ्या. तुमच्याकडे जेवढी प्रॉपर्टी आहे ना 1 करोड 10 करोड 20 करोड 50 लाखाची 10 लाखाची एकट्या कुणबी प्रमाणपत्राची तेवढी ताकद आहे. एकट्या कुणबी प्रमाणपत्राची तुमच्या प्रॉपर्टीची ताकद. आरक्षण साधा विषय समजू नका अजिबात. असा डाव आखला भयानक. 4 प्रमाणपत्र रद्द करा म्हणले आणि मीडिया ट्रायल घ्या. आणि मराठ्यात सोशल मीडिया पेरायची त्यांची आयटी शेल. मीडिया आणि आयटी शेल सगळंच उचलून धरायचं. जरांगे पाटलाचं आंदोलन धोक्यात. जरांगे पाटलांनी दिलेले नोंदी या टिकत नाहीत. प्रमाणपत्र रद्द होते. मराठ्यांचे लेकर टेन्शन मध्ये येणार. आपण ऍडमिशन घेतलंय नोकरीला लागलो
आता काय होणार, त्यापेक्षा कुणबी प्रमाणपत्रच काढायचे नको असा त्यांचा डाव. कमुटले तुम्ही दोघं कुठं चालला रे, इतक्या लवकर मुतत असते का? ह्या पाठ फोपा काय असतो नसतो त्याला. आता भावांकड्या मुताला लावायचा, तू कुठं चालला मुता? मुतनं हागणं बंद, सरकारचं मुतनं हागणं बंद करायचा. आपल्याला गैरसमज ताबडतोब होतो समाजात. गैरसमाजाच्या लवकर बाहेर या तुम्ही. सगळ्याच बातम्या खऱ्या असतात असं नाही. समाजाने अति हुशार व्हा. समाजाचं आणि लेकराचं हित कशाचे, कोण आपल्या लेकराच्या भविष्याच्या आळालाय, कोण वाटोळं करतोय, शोध घ्यायचं शिका. मी भला तुमच्यात काही काळानं असन किंवा नसन, माझ्या समाजानं सतर्क करायचं शिका, सावध राहायचं शिका. कोणाची शब्द बोली काय, कोण शब्द फेक कोणचंही करतोय, याच्या पाठीमागे काय षड्यंत्र असू शकतं. शब्द मारलेला समाज हिताचा आहे की आपल्या काळजावरती वार केलाय, याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय गैरसमज करत घेत जाऊ नका. मी ते शोधलं, या समाजासाठी पूर्ण आयुष्य त्यासाठी दिलंय. मी या गोष्टी शोधल्या. कुणबी प्रमाणपत्र रद्द झाले कसे, यांनी मीडिया ट्रायल घेतली का? जरांगे पाटील पक्का आरक्षण देणारे, मागणी त्यांनी केली 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्या. आणि जर 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र दिले तर 2.5 ते 3.25 कोटी मराठा समाज आरक्षणात चालला. आपल्याला 58 लाख नोंदी द्यायच्या नाही. मग गैरसमज पसरा, हे प्रमाणपत्र रद्द होते. त्यांच्या दुसरंही देण्यात आलं, ही पक्का आरक्षण घेतोय. पिढ्याना पार चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे आरक्षण मराठ्यांना उडणार नाही. समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण करायचं काम करायला आहे. ही त्यांच्या बैठकीतली चर्चा मला कशी माहीत झाली? माझ्यावरच जीव लावणार आहेत ना भाऊ. मराठ्यांचे नेते आहेत, मराठ्यांचे अधिकारी आहेत, सगळे काय आता बापाचे आहेत काय? त्यांनाही वाटतं आपल्या लेकरा बाळासाठी झटतोय, फक्त आपल्याला जाता येत नाही. हे पक्का प्लॅनातला. सातारा, संस्कार, कोल्हापूर, पुणे आणि औंध हे गॅझेटियर जर दिले, हे पक्का आरक्षण आहे. म्हणून हे गैरसमज पसरला. मी शोधायला लागलो, प्रमाणपत्र रद्द झालेच कसे. माझ्या हाताला बावनकुळेचं पत्र लागलं. कारण मी त्या माणसाला 100% नवाजत होतो, चांगला म्हणत होतो. पण त्यांनी प्रमाणपत्र रद्द केल्यापासून माझ्या डोक्यातून उतारला, माझे तळपाय मस्तकाला गेले. मी मंत्र्याला आणि पक्षाला नाही मोजू शकत, कारण मी माझ्या जातीवरती प्रेम करतोय, माझ्या जातीला मी मानतोय. त्यांचं वाटलं मी उघड्या डोळ्याने नाही बघू शकत. भेसळ रक्त नाहीये, ओरिजिनल तुमच्या रक्तामासाचं रक्त आहे. बदलू शकत नाही, तुमच्याशी गद्दारी नाही करू शकत, आणि गप्प अजिबात बसू शकत नाही. घेतील तर जीवच घेतील, पण समाजाशी जागा फटका नाही करायचा. काय करी सरकार? घेऊन घेऊन जीवच घेईल. जीव वाचवण्यासाठी समाजाचं घर उन्हात नाही मागायचं. समाजाचे लेकरं जाळात फेकून होरपळू नाही द्यायचे. असं रक्त आपलं नाही. बावनकुळ्याचं पत्र हाती लागल्याबरोबर मी फोन करून सांगितलं, बावनकुळ्याने असं असं केलंय, त्याला चूक दुरुस्त कर म्हणा 1.5 महिन्यापूर्वीच. कारण महादबाव इकडून आणि तिकडून सरकारचा. त्या अधिकाऱ्याला काही सुचनाच काय करावं. मी म्हणलो तो प्रमाणपत्र रद्द करून केलं, मला एवढंच सांग. मी तुझा राणी बरं का म्हणलं तिथे येऊ. माझ्या संघ जरा आग्या मोळ आलं, तू जाणं ते जाणं. ते धोत्रावा लागला, धोत्रात घुस देत. पॅन्टीवाला असतात, पॅन्टीत उलट घुस देत.
तू उद्योग बघ इंजेक्शन जनावरच्या लागत होती इतके लांब. त्याने विचार केला ती मला जे होईल ते होईल, याला दिलेलंच बरं. त्याने डायरेक्ट पत्र दिलं मला बावनकुळेनी आदेश केलेला रद्द करा म्हणून. सांकेतिक भाषा आहे फक्त, त्याचा अर्थ तेच होतो. कारण सांकेतिक भाषा लिहिल्यावर या भाषेचा अर्थ काय, आमचे सुद्धा खूप मोठमोठाले आय एस अधिकारी आहेत, तेही सांगतात की याचा अर्थ हेच होतोय, फक्त आमचं नाव घेऊ नका. म्हणलं तो नाव घेत नाही, मी आहे ना. ही डाव छत्रपती संभाजीनगरचे रद्द केले, त्याचा पण शोध घेतला. सरकारच्या दप्तरी असलेलं जे जिल्हा जात पडताळणी विभागानं याला व्हॅलिडिटी द्या असा निर्णय दिला होता, दुसऱ्या दिवशी सकाळी रद्द. छत्रपती संभाजीनगरचा दुसरा किस्सा, भावाची व्हॅलिडिटी झाली, बहिणीची रद्द केली. ही माजलेलं माजुंग सरकार आणि ज्ञान आम्हाला शिकविणार. त्यांना असं अरे रवीत बोलू नये, त्यांना तोंड टाकून बोलू नये. काय सन्मानाचं काम केलं का त्यांनी? मराठीचं वाटलं करून चांगलं केलं का म्हणून त्याला नीट बोलायचं का? ते संत आहे एखादा खराब बाबा, त्याचा का मुताळ पिऊन येत होता का म्हणून त्याला सण मंदिरात बोलायचं? अरे त्या बाबाचं खरंच मूत बी पेरे हे, अरे लय बिल लागू धावण्याची तयारी, मोठं व्हायसाठी काही आणलेली, अरे लय गचाळी तयारी. आपण गरीब लय बरे, आणखीनच संस्कृती पाहतो आपण. आज पण यांना संस्कृती नाही, फक्त पैसे आणि वावडं घेतात. काय करते तर काय नाही घेऊन मराठ्यांचा वाटोळा करण्याचा खूप मोठा प्लॅन होता. आणि मी ते पत्र ते व्हायरल केलं मीडियात. मराठी खरबडून जागे झाले, कारण मी कधीही खोटं समाजाला सांगत नाही. भलं माझ्याकडून तुम्हाला आरक्षण देता नाही आलं ना, तुम्हाला देणार नाही, पण तुमच्याशी आयुष्यात दगाफटका नाही करणार. कधी तुमची मान खाली नाही होणार, अजिबात नाही होणार. तुमच्या सन्मानाला कुठं धक्का लागत डाग लागण असं एक पाऊल उचलणार नाही, एक पाऊल नाही उचलणार. 29 ऑगस्टला सगळ्या मागण्याची आता अंमलबजावणी घ्यायची, मागणी सोडायची. फक्त तुमचं काम आहे, सांगायची गरजच नाही, पण सांगतो कारण मी स्वतः फिरून आलो. गावची गाव जागा उभा आहे, माय मावल्या सहित, तरी पण सांगावं लागतंय म्हणून सांगतो. 29 ऑगस्टला एकही मराठा घरी राहता कामा नाही. ज्या गाड्या असतात त्या अंतरवाय जी असेल ती मुंबईला जाण्याची सुद्धा दाट शक्यता आहे अशी सूत्राची माहिती. पण बघू पुढे चालून काय काय होत आहेत बदल. नंतर एखादा डाव पाडण्याची शक्यता असू शकते अशी सूत्राची माहिती आहे. एका दिवस मुंबईला मराठी येण्याची दाट शक्यता असं सूत्र म्हणतंय. सूत्राच्या माध्यमातून तशी मागून बातमी आलेली आहे. मागून बघू पुढं पुढं काय होईल, पण फायनल अंतरवालीच. बघू, बऱ्याच गोष्टी बघायच्या राहिल्यात त्या टायमाला. काय अडचण पण नाही. ती बैल बघायचं राहिलं, शेअर मार्केटचा विमान कसं उडवतात ते बघायचं राहिलंय. विमानतळावर जाऊन मुख्यमंत्र्यांचं वर्षस्थान कसं आहे ते बघायचंय. मला पण असं वाटतं वर्षावर बसल्याला तो घुसण्याला चांगला राहील. तिथं फडणवीसांची पाण्याची टाकी आहे ठेवलेली छानपैकी, तिच्यात पाणी कमी पडलं नाही बरी तो उपोषणालाच वर बसतो. काय बसत नाही? वर्षा काय आमची नाही का? वर्षा बंगला वर्षा काय आमची नाही का? वर्षा सगळ्याचीच आहे.
फडणवीस साहेब आपले नाहीत का? महाराष्ट्र आपला नाही का? ही जनता आपली नाही का? मग वाचली आपलीच. फडणवीस साहेबांना माझी का बसून देऊ नये? तुम्ही राज्याचे मालक, ही जनता तुमच्या मागे आहे. तुम्ही म्हणता तेव्हा तुम्हाला निवडून देते बहुमतान. मग तुमच्या घरावर बसायचा रोग आला का आम्हाला तुम्ही बसून द्यायला? काय अडचण आहे त्यांना? मग तब्येत समजा लयच खालीवर झाली, वर बसल्यामुळं डॉक्टर फडणवीस साहेबांचे ते डॉक्टर काय घेतले ना, अशी टोपी घातलेली डॉक्टर बघा एक कलम झाला काळा घातलेला आणि ती अशी एक टोपी, त्याला एक गोंडा इकडून. ते पण डॉक्टर तपास कमी झाला का नाही झाला, का शुगर वाढली का कमी झाली बघते डॉक्टर जाते जागेवरती. डॉक्टर की घेतली मला तपासायचं असतं ना, ते लगेच गळ्यात टाकायचं, इकडं इकडे इकडे डावटायचं मला, आणि लई कोणकडे डोचले तर मी शापण देत असतो. आम्हीच बसले त्यांना म्हणलं त्यांच्या घरात बसून द्यायला काय हरकत आहे? उलट मी त्यांच्या कामाला येऊ शकतो. टाकीतला पाणी ओढलं मी भरू शकतो. वर बसून मी काय भात आणि तुंप आणि त्याच्यावरती काय तेल टाकून खाणार नाही, मी कुठे साखर सुद्धा टाकणार नाही त्याच्यामध्ये. उलट भात आणि वरून टाकून मस्तपैकी लोणचं ते त्याला काय अडचण आहे? आम्ही मोठं गेलं होतो, ती एक येऊ शकतो आला तिथं बघायला तर 52 कुळ्या. त्याला जर त्यातले कंपाऊंडर म्हणून काही येत असलं तर नर्स कोणताही रोल शोभून उठवू शकतो ना त्या माणसाला. तुम्ही हसल्यावर नेऊ नका. कसलाही रोल त्या माणसाला शोभू शकतो, नर्सचा स्वतः शोभू शकतो. फक्त गोल टिकला उशीर लावला की पक्का माणूस आला. काय प्राणी हो? अरे बाप, मराठ्यांचं वटवं करतो प्राणी. तुम्ही ती बाहुबली पिक्चर बघितलेला आहे? त्याच्यात एक कलकी आहे बघा, कलकी. सोपनेला वाले अन्याय केलाय मराठीवर, माझ्या लेकरावरती. असू कळलं ना, त्याचा पुरा फेस कळला असो. अरे खरं ऐकत बोलतो मी, काय सांगितलंय काय? त्याच्या थोडा बदल, त्याला फक्त ही थोडकीच आहे इथून, आणि याला मागच्या हेडलाईट नाही, एवढंच फरक आहे. सपाट आहे गडी, सपाट. आणि परत मला माझ्या विरोधात आदेश दिले फडणवीस साहेब वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसाठी. आपला आदेश आहे की जरांगे पाटलाच्या विरोधात पोस्ट टाकण्यात यावा. एक जणी उठली होती, पण ते उठलं होतं काय झालं कारण पुन्हा मराठी उठूनच देत नाही. आता त्यांचं काम थांबले वाटतं. सरांनी सांगितलं असं नको छे 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 ते चांगलं नाही. त्याच्याने बरोबर का डिले झाले असावे त्याच्या अंदाजा. सूत्राची माहिती कशी कालपासून
वरिष्ठ तुमचे मराठ्यांच्या विरोधात पोस्ट टाकायचा सांगता शोभता का फडणवीसला काय दर्जा तुमचा दर्जा वागायला लागला आणि अपेक्षा माझ्याकडून करता माझ्या मराठीत वाटलं करू मी तुम्हाला सन्मानाने बोलावं काय करणार आहे तुम्ही आणि मी मोजित असतो तुम्हाला सत्य पुढे शांतन चालत नाही माझ्या मराठीचं वाटोळं करायला शांतन का तुमचं माझ्या मराठीच्या लेकरांचं इतकं वाटोळं करून टाकलं माझ्याकडून सन्मानाची अपेक्षा करता सत्य पुढे शांतन चालत नसतं बा ध्यानात ठेव बेट्या इथं मराठेच बाप येतात मराठेच बाप राहणार तूच नाही कोणी पण पळायला जागा ठेवणार नाही तर तरायला लावलं तर तू सोपं समजू नको भाऊ तुला वाटत असेल सत्ता आता दे फत्ता आता दे आम्ही आमच्याला गार केलं तमक्याला गार केलं तू आज इडे आहे तर बिडे आहे तर शिबी आहे शिडी गेलं तू आम्हाला नको सांगू मी एक गोट्या खाली पाडतो इडे फिडे तू कोणाला शिकवतो क्षेत्रीय मराठ्यांच्या नादी लागायचं बंद कर तुला वाटलं असेल मी डावा टाकील ते दिवस गेले आम्हाला सुद्धा आता आमचं अस्तित्व कळायला लागलंय आम्हाला पण आमचं भविष्य आता कळायला लागलंय तुमच्यात मागा पुढं नौकर म्हणून हिंडायला गुलाम म्हणून मोकळे नाहीत आम्ही देशावरचे अन्याय बंद करणारी अवलादी मराठ्यांची तुम्ही घरात लपत होता त्यावेळेस रस्त्यावर मराठा लढत होता तलवारी घेऊन आम्हाला शिकवू नका ते लढाईच्या डाव टाकायच्या भानगडीत मराठा संघ पडू नका तुमच्या 10 पिढ्या आल्या तर तराला लागलोत ना तर रान सुद्धा पळायला मिळणार नाही एवढं लक्षात ठेवा कोण तुम्ही कोणावर दादागिरी हुकुमशाही पद्धत मराठ्यावर नाही चालवायची माझा बाप मराठ्यांचा रात्रंदिवस कष्ट करतोय लेकरं बाळा शिकवतो तुमच्या बापाचे 10 रुपये घेत नाही आमचे संसार आम्हाला मोठे करावे लागते कोणचा हरामखोर 10 रुपयाचं तेल मीठ देत नाही आम्हाला आमची पोरगा आम्हाला शिकावं लागतंय ज्या दिवशी आम्ही कष्ट केले माझ्या आईने माझ्या बापानं मराठ्याच्या पायाला चप्पल नाही घेतली लेकरू सुखी होईल म्हणून आजही माझ्या मराठ्यांचा माय आणि बाप राग पाठ करून ऊस तोडते मराठ्यांचा बाप आजही हमाली करतोय माझा मायबाप समाज एसटीचा ड्रायव्हर म्हणून कंडक्टर म्हणून लेकरं बाळ सुखी व्हावेत म्हणून पैसा घालतो शिक्षणाला नोकरीला आमचे लोक रिक्षा चालवते टपऱ्या चालवते लोकांच्या बांधावरती मोलमजुरीन जाते बावनकुळ्या लाचदार संकट काय असतं आम्हाला माहितीये संकट झेलले मराठी इतके कुणीच नाही या जगाच्या पाठीवर आमचे लोक व्याजाने पैसे काढून लेकरात शिकवते जमीन विकल्यात आणि लेकरा बाळ सुखी होण्यासाठी तोंडाला आल्याला घास घालतो काय कोण तुम्ही दादागिरी आम्हाला शिकवायची अशा दादागिरी करणारे 56 गुंडळून लावले मराठ्यांना आतापर्यंत बाळ शहाणा आहे तू खरं कामाला लावू नको आम्हाला आम्ही मरायला भ्याणारे अवलाद नाही तुला पोचलं म्हणून तू आमच्या अंगावरती येऊ नको समाजाचा तळतळाट आहे माझ्या आम्हाला लय संघर्ष करावा लागतोय आजही माझा मराठ्यांचा बाप माय आणि झोपीत राहते शेतात कष्ट करते ट्रकचे ड्रायव्हर आहेत रातपाट चिखलात शेतात काम करावं लागतं अख्खं होऊन या लेकरा बाळासाठी डोक्यावर घ्यायला लागतंय माझ्या मायबाप मराठ्यांना तुम्हाला हराम करावं हे आम्ही बसलेलं आहे अत्तळात उन्हात आम्ही राज्य चालवतोय कारण आमच्याच करातून त्या पैशातून मुक्त राज्य चालतंय इतकी हानी तुम्ही आमची करणार काय कोण फडणवीस कोण शिंदे आम्ही मोठं करून चूक केली काय
तुमच्या जातीचे लेकर तुम्ही मारायला निघालात. अरे समाज पहाडासारखा संकट आल्यावर तुमच्या पाठीशी उभा राहतो. तुम्ही आमच्याशी जागा फटका करणार. आजही माझा गरीब मराठा समाज गळत्या पत्र्यात गळत्या घरात राहतोय. अरे त्यांनी स्वप्न बघितले रे. त्यालाही वाटतं माझं पोरग पोरगी अधिकारी होईल, त्याशी माझ्या घरात सुख येईल. का स्वप्न पूर्ण होऊ देत नाही तुम्ही आमचं? इतके वैरी का? अरे देशासाठी संकट दिलेत माझ्या मराठ्यांनी. दुसऱ्याच्या लेकरात आनंद बघितला या मराठीने. दुसऱ्याच्या लेकरात स्वतःकडे लेकरू पडून जरी गेलं तरी दुसऱ्याच्या लेकरात आनंद बघितलाय. त्याची परतफेड काढताय का आता? ही परतफेड तुमची. वा मराठ्यांचं काढून मराठ्यांवरती उलटाले. किती त्रास सहन भोगावं लागते आम्हाला माहितीये. 1% पोरगी उठली तर घरी रडत येते. स्वप्न धुळीला मिळते. राख रांगोळी होती आमच्या संसाराची. का स्वप्न बघून आली? आमचं पोरग पोरगी अधिकारी होईल का बघायचं नाही? तुम्ही कोण आमचा अधिकार हिसकावून घेणार आहे? तुम्हाला कोणी अधिकार दिला मराठ्यांवरती अन्याय करायचा? अरे कधीतरी सुखाचे 4 घास खाऊ द्या माझ्या मराठ्याला. तुमचा नाही मागत, आमचा हक्काच आम्ही मागतोय. आमच्या नोंदी निघालेल्या असून रद्द करता. ही कुठला अन्याय आणि का मराठ्यांनी सहन करायचा? जेव्हा मराठा अन्याय सहन करण तेव्हा मराठ्यांचाच नाही. अजिबात कोणाच्या बापाचं खात नाही आपण. मराठ्यांच्या जेवढे नेत्याच्या नाकावर टिपचून बावनकुळ्यांनी मराठ्यांच्या नोंदी रद्द केल्या. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. बावनकुळ्या अख्ख्या मराठ्यांचं वाटोळं करायला लागलाय आणि तुम्ही एकही नेता बोलत नाही. आम्हाला काही दिवसांनी मनाची वेळ येऊ देऊ नका तुमचा मराठ्यांचा रक्त नाही म्हणून. अरे आपण क्षत्रिय मराठे, लढणं आपला धर्म आहे. अन्याय केला तर अन्याय केलाच म्हणला पाहिजे. त्याला मराठे म्हणते. असं गप बसून मराठ्याच्या जातीचा डोळ्या देखता वाटोळं बघता. तुम्ही कोणचे मराठ्याचे? आज वेळ संकट आले समाजाच्या लेकरावर. अख्ख्या मराठ्यांनी एका बाजूने बोललं पाहिजे. पक्षातल्या सगळ्या नेत्यांनी म्हणलं पाहिजे बावनकुळे आणि शिरसाट चूक केली. चूक सुधरव. तुम्ही का बोलत नाहीत? जर समाज बाजू सरकला ना तुम्हाला जगूही देणार नाही, तेवढं लक्षात ठेवा. आज एकनाथ शिंदे साहेबांचे काय हाल आहेत सगळं महाराष्ट्राला माहिती आहे. अजितदादांचे काय हाल आहेत सगळ्यांना माहिती आहे. मराठा कोणत्याच पक्षात सुखी नाहीये. आणि त्यात परत आम्ही जर हात काढून घेतला गरीब मराठ्यांनी तुम्हाला दुपारा खर्च खातील ते हे विसरू नका. मराठ्यांचा भला विरोधी पक्षातला नेता असेल किंवा पक्षातला असेल, आज वेळ आली गरीब लेकरांच्या बाजूने उभा राहण्याची. या समाजाच्या लेकरासाठी रात पाठ एक करतोय. माझ्या स्वार्थासाठी नाही. मला ना पद पाहिजे ना पैसे पाहिजे. समाजाचे लेकर सुखी समाधानी झाले पाहिजेत. लेकी बाळी सुखी झाल्या पाहिजेत. त्यांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत म्हणून लढतोय. रात पाठ करतोय. जीवाची बाजी लावून लढतोय. मरायला सुद्धा भेट नाही. आज मला चालता उठता पण येत नाहीये तरी समाजाला अर्धवट सोडून मला जायचं नाहीये. म्हणून मी प्रत्येक गोष्ट मला विनंती करत असतो. माझं काही खरं नाही. शरीर आहे. मी आज आहे ना उद्या नाही. तुमच्या खाद्यावर जबाबदारी दिलेली कधीच विसरू नका. मी आयुष्यात तुम्हाला काय मागितलं पुढेही कधी काही मागणार. माझ्या समाजाला प्रचंड प्रतिष्ठा आहे. खूप सन्मानजनक जगलेला माझा समाज. विखरून जाऊ नका. करता नाही विखरून जाणार. बुडवून बोलणारा नाहीये. विखरून जाणार. मी असू नये तर नसो तुमच्या खांद्यावरती जबाबदारी. माझ्या समाजाला एकटं पडू देऊ नका. माझ्या लेकरा बाळाला मराठीचं एकटं पडू देऊ नका. कितीही तुमचे मतभेद असला तरी माझ्या समाजासाठी एकजूट कायम समाज ठेवण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर. कारण खरं सांगतो माझ्या शरीराचे खूप हाल आहेत. मी असल नसल
मी आहे तोपर्यंत तुमच्या लेकराला आणि माझ्या समाजाला कधीच खाली मान घालून देणार नाही. पण मी नसलो तर तुमच्या खांद्यावरती जबाबदारी. तुम्हाला ती पाळावीच लागणार आहे, पेलावीच लागणार. पुन्हा समाजातले सगळे मतभेद सोडून द्यायचे. पक्ष नंतर, आधी जात. कसल्याच परिस्थितीत माझ्या समाजाला दुःख होईल त्याच्या डोळ्यात पाणी येईल असं वागवा. काही किती किंमत मोजायची वेळ आली तरी मोजायची. जितकं टोकाचं लढायची वेळ येईल तितकं लढायचं. पण माझ्या समाजाच्या लेकराच्या डोळ्यात पाणी दिसू देऊ नका. कारण ह्या समाजानं उभ्या जगाला मोठं केलंय, पण आज समाज संकटात सापडेल. समाजाचे लेकरं आणि समाज कधीच उघडा पडू देऊ नका. माय बापा, माझे हात जोडून विनंती येतो. कारण शेवटी समाजच उच्च असतो. समाजच आपली पाठराखण करणार असतो. आपल्याला बळ देणारा कोण असेल तर फक्त आपला समाज. यांनी सगळ्यांनी मिळून आपल्या समाजाचा वनवास करायचा ठरवलं. आपल्या समाजाच्या लेकराचा आणि समाजाचा अजिबात वनवास होऊ द्यायचा. भले आपले सगळं शरीर दान करायची वेळ आली तरी चालेल, तर समाजाला विसरून चालणार नाही. तुम्हाला समाजाचे उपकार या काही मराठ्यांनी विसरायचे नाही. समाज शेवटी समाज असतो. समाज बाप म्हणून पाठीशी उभा राहतो आणि आपला बाप समाज आहे. पक्ष आणि नेता आपला बाप नाही, हे मराठ्यांनी कधीच विसरायचं नाही. कोणचा नेता, कोणचा पक्ष तुमच्या लेकरा बाळाच्या मदतीला कधीच येणार नाही. तुम्ही कधी आजारी असताल, तुम्ही संकटात असताल, तर फक्त तुमचं पोरगा आणि पोरगीच तुमच्या तोंडावर आणि डोक्यावर हात फिरायला नाही. कोणचा हरामखोर नेता किंवा पक्ष कधीच तुमच्या तोंडावर हात फिरायला येणार नाही. म्हणून सोन्यासारखे लेकरं पोटच्या गोळ्याला मोठं करा. रक्ता मांसाचे माणसं जागवा, त्यांना साथ द्या, सगळ्यांनी सहकार्य करा. कधीच तुम्ही जोपर्यंत जीवन आहे तुमच्या उभ्या हयातभर समाजाला दुःख लागू देऊ नका. समाज जपा. समाजाला जिवंत ठेवणं, मोठं करणं ही सगळ्यांची जबाबदारी. कष्ट आणि काम हे रोज आहे. पण समाज संकटात सापडला ना, वादळासारखा निघला पाहिजे माणूस, वाऱ्यासारखा पळाला पाहिजे. समाजासाठी जी वाटेल ती किंमत मोजा, वाटेल ती मदत करायची वेळ आली तरी करायची. पूर्वीच्या दुश्मनी असतील, मतभेद असतील तर सोडून द्यायचे. पण समाजासाठी त्यांच्यासारखं आपल्याला शिकावं लागेल. ते त्यांच्या समाजासाठी काही पण करतात, निवडून मात्र आपल्याकडून येतात. आपल्याला पुढची भूमिका आपल्या समाज हिताचीच घ्यावा लागेल. राजकारण नंतर मी राजकारण सोडा असं तुम्हाला कधीही म्हणलो नाही. तुम्ही कुठल्या पक्षात काम करू नका मी कधीही म्हणलो नाही, आयुष्यात म्हणणार सुद्धा नाही. पण ज्या दिवशी माझं समाज संकटात येईल ना, त्या दिवशी पक्षाला मात्र नक्की लाभ मारा. आधी जातीच्या लेकराच्या बाजूने उभा राहा. शेवटी लेकर आणि समाज छत्रपती शिवरायांनी वाढवलेला हा समाज आहे. छत्रपती शिवरायांनी या वैभव मिळवून दिलेला हा समाज आहे. यांनी सगळ्या या समाजानं गौरवशाली इतिहास घडवला आहे. या समाजानं मान आणि प्रतिष्ठा जगाला आणि देशाला काय असते ना, याच मराठ्यांनी दाखवून दिली. त्या समाजाचं जर कोणी खच्चीकरण करून अन्याय करीत असलं, खाली मान घालायला लावत असलं ना, तर वाटतं ती किंमत मोजायची, पण समाजाला खाली मान नाही घालू द्यायची. तुमचा आणि माझा अपमान झाला तरी चालेल, पण माझ्या समाजाचा कधीच अपमान आणि अवमान हे होऊ देऊ नका. सरकारनं जाणून बुजून हेळसांड सुरू केली, अपमान सुरू केलाय. हिणवणं काय म्हणतात ना, जितकं हिणवता येईल, जितके टोमणे मारतात येईल, तितके आपल्या समाजावर ते मारणं चालू. थोडं जागवान, सतर्क करा, एवढंच माझं तुमच्या पायाच्या चरणी म्हणणं आहे. मी माझा जीव तर तुमच्याच पायावरती ठेवलाय. मी कधीही जीव द्यायला तयारी, कधीही मरायला तयारी. मी हटत नाही, मी यांना कोणालाही मोजत नाही, हे ते त्यांना पण माहिती. पण माझी अपेक्षा तुमच्याकडून हे मला तुम्हालाच सांगावी लागणार आहे. कारण तेवढीच अपेक्षा ठेवली ना, मी तुम्हाला कधी पैसे मागितले ना, कधी 1 रुपया मागत, किंवा मला किती त्रास झाला तरी माझ्या वेदना तुमच्यापर्यंत कधीच मांडणार नाही. पण ही वेदना माझी, ती मात्र माझी कायम आठवण राहू द्या. माझा मराठा समाज सांभाळण्यासाठी तुम्ही काय नाही राहायचं. तुम्ही कधीही 2 गट पडू देऊ नका, 4 गट समाजात पडू देऊ नका. पक्षात किती पण असू द्या, 10 जण असू द्या, 20 जण असू द्या, किंवा 10 गट असू द्या, पण समाजाचा विषय आला की माझ्या समाजाच्या पाठीशी उभा राहा. लेकरं बाळे, लेकी बाळे आपल्याला मोठ्या करायच्या. 29 ऑगस्टला तुम्हाला हात जोडून सांगतो, महाराष्ट्र तुम्हाला जितका पिंजून काढता येईल तितका काढा, पण आंतरवालीला आंदोलनाला भेट द्यायला या. कारण मी तिथं जीवघेणा प्रवास करणार आहे. मी जीव जाईपर्यंत हलणार नाहीये तुमच्या लेकरा बाळाच्या सुखासाठी. पण मात्र तुम्ही घरी कुणी राहायचं नाही. जे मराठी आंदोलनात सहभागी झाले त्यांनी पण यायचं, आणि जे आतापर्यंत आंदोलनात सहभागी झाले नाही
त्यांनी पण यायचं. का तर जे कोणी सहभागी झाले नाहीत ना त्यांना डाग लागू नये, त्यांना त्यांचे नातू पंतू कधी म्हणू नये की सगळं महाराष्ट्र आंदोलनात होता पण आमचा आजान होता तो घरीच हागत होता असा एकाने म्हणू नये. त्याला मरुस्तर डाग लागू देऊ नका. आपण प्रत्येक जण सहभागी राहा. प्रत्येकाला स्वाभिमान वाटला पाहिजे की निर्णायक लढा जो 29 ऑगस्टला झाला ना त्याच्यात महासुद्धा आज आणि पंजा होता असं गर्वानं तुमच्या नातवानं पण तुम्ही सांगितलं पाहिजे. समाजासाठी गर्वाचे कामं करा ही माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि उद्यापासून सगळे या 29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या तयारीला लागा. आंदोलन शक्यतो खऱ्यानंच अंतरवलीतच होणार आहे. तुम्हाला काय मी अंतरवलीत करू नये मुंबईत करू नये वड्यात करू. तुम्हाला आरक्षण पाहिजे, तुम्हाला काय करायचं? मी कुठं बसलो जरी बोकांडे पाहिजे घेऊन आणतो, तुम्हाला काय करायचं? मी आता 3 कोटीपेक्षा जास्त मराठी आरक्षणात लागले. आता उगाच थोडं राहिलं ते तुम्हाला देतो, तुम्हाला काय टेन्शन नाही. झाल्यावर बघू ना. आणि तसं काही सांगता येत नाही. मग डाव पलटू सुद्धा शकतो, मुंबईचा बी डाव होऊ शकतो, त्याचं काही सांगता येत नाही. पण तुम्ही मात्र सज्ज राहा. आपल्याला आपला समाज मात्र मोठा करायचा आहे. आणि जाताना एक गोष्ट सांगतो ती उरी करायची, कोणी हलायचं नाही. उभा राहिले बुळबुळ इकडे इकडे वळवळ करायची नाही. एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि मग बैठक संपली आपली. आपल्या लोकांनी फोनवर सोशल मीडियावर कंटिन्यू 29 ऑगस्टचं महाराष्ट्रभरातल्या मराठ्यांना आवाहन करायचंय. मायबाप म्हणून एकाही मायबापांनी घरी जायचं नाही म्हणून आंदोलनाला फक्त भेट देऊन जायची. 2 दुसरं का आपल्या लोकांनी दारू प्यायची बंद करा, व्यसनापासून लांब. मला एक गोष्ट इमानदारीने सांगा, मी प्रत्येक गावात सांगत आलोय, खोटं माया संग बोलायचं नाही. कोण कोण दारू पितो वर हात करा. मायाची चाबरी लय मोठे मेंबर दिसते याचा अर्थ इथं तांदूळवाडी. उद्यापासून दारू बंद, समाजाचं संसाराचं वाटोळं करायचं नाही. आणि तिसरी गोष्ट बांधा फोडायचे बंद. अजिबात एकामेकाच्या बांधा फोडायचे नाही. वाट नसली तर वाट द्यायची, केस करायचे नाही. तू मैजिरीतून मै तो इजिरीतून म्हणण्याच्या नादात 2-2 एकर गेले बांध तिथंच. तेव्हा मला माळावरचं 1 एकर गेलं तरी हरकत नाही, पण याला ठीक आहे तू टेकला पण तेव्हा काय बांध गेला नाही. कुठाने करू नका. 2 एकर जास्त घ्या, कचाकच कष्ट करा, पैसे कमा. मिळतील त्या नोकऱ्या घ्या, मिळतील ते कामं करा. रोज कष्ट करून 500 रुपये पाना घरी कमवून आणायचे, आई बापाला साथ द्यायची. शान के 7 वागायला शिकायचा, पैशावर व्हायचं. लोकांचं बारीक लक्ष आहे आपल्याकडे, बारीक. मी नुसतं त्या गाडीतच बसलो, कोणची कमी अशा जणाच्या टोकारा लागल्या जस काय यांना कोमाचं मुळ्यात झालं. यांच्या का बापाचं आहे का त्याच्या आईच्या नवऱ्यानं 10 रुपये दिले. अरे मग मराठा आहे, त्याच्या मनगडात दम एकाचा कच गाड्या घेतो. तुम्ही भंगार जाऊ नये. तुम्हाला समाज जीव लावित नाही, मला जीव लावतो, इमानदारीनं करतो मी त्यांच्यासाठी. त्याला वाटतं बस त्याच्यात मी बसतो. त्यांना तरी काय माहित होतं माघारी आता सगळे 800 मोडणार तिचे म्हणून. तिच्यावर 50-50 माणसं लटकत येत. त्याला आता माघारी आणून घालते म्हणताय ना दिली तर. जीव लावा लागतं समाजाला, म्हणून समाज पण जीव लावतो. तुम्हाला समाजात जीव पैसे कमायचे, पद कमायचे, तुम्हाला कोण देईल? माझा समाज दिलदार आहे. त्याला वाटतं आमच्या गाडीत बसावं म्हणून बसलो. त्या गाडीचं सुरू केलं, घेतली काय घेतली, अंबर घेतली. तो काय बापात चालला. मी मग बघ घ्यायची का नाही घ्यायची. मी एसटीनं आलो तरी मराठ्यांना मान्य आहे की नाही मान्य. आणि मी मोठ्या गाडीत आलो तरी ते म्हणजे काय नाही, तुम्ही ट्रॅक्टरात आले रिक्षात आले तरी आहे. आता तर एक नवीनच मेसेज पडलाय. सकाळी मला कोणीतरी दाखवलाय, हे पोटे आपले म्हणते सगळे रिक्षेत घेऊन जायचं मुंबईला. मराठ्यात आहे तेवढे. आता 10 लाख तर मराठ्यात एवढे रिक्षेच असते ना. ते एकदा ट्रॉय सुरू झालं की मुंबईत काय व्हायचं, पुणे रिक्षा सुरू करायचं म्हणतात मुंबईत जायचं. आता इतर आहे मोटरसायकलसाठी मी गाडी 5च्या स्पीडने आणायला लावतो त्या ड्रायव्हर. 5ने हाण मोटरसायकल. एकदा ते बोलले की काय काय पोरं पाय वाजित मध्ये, पाय वाजित कसं सोडी त्यांचे त्यांनाच माहित. आणि आता ते न्यायचं म्हणल्यावर
रिक्षे 20 लाख तर मराठ्या जवळच असते. ते म्हणलं बरं काय, ते म्हणजे मोठ्या रस्त्याने काय होतं, थोडा त्रास होतो, बारीक गोळीतून लगेच ठेकायला इतके पुढचे आहेत बुवा मराठीचे. काय काय होईल माहित नाही. जे सूत्र ठरवीन ते सध्या सूत्रानुसार चलून देऊ, सूत्रानुसार चलून देऊ. सूत्राची माहिती सध्याची मुंबईच पण टायमाला डाव काही पण पलटू शकतो, पण अंतरवाली फायनल धरायची आणि आजपासून सगळ्यांना तयारीला लागायचं. गाड्या दमाने हाणत जा, कारण जीव महत्वाचा आहे. मला समाजाचे लेकरं महत्वाचे आहेत. माझ्या समाजासाठी तेवढं काम करत जा. गाड्या फक्त दमाने हाणायचं, काम मागासारखंच करायचं, मर्दासारखंच करायचं, कट्टर आणि कडवटच राहायचं. 100 माणसं असली वाकायचंच नाही, छाती फुगूनच राहायचं. गाडी चालवताना दम्मान चालवायची. वाकडी तिकडे अशी अशी चाललेली म्हणून काय दादा गुंड दिसत नाही. सरळ उभा राहायला सुद्धा एका टोळ्यात खाली पडतो. वाकडी तिकडे चाललेल्यावर लय माणसं पडितो का टोळ्याने. वाकडी तिकडे परळीची सुद्धा चलत होती टोळी. आता वाकडी चलाना सरळ चालली आता एका दुरीत. त्यामुळं समाज माझ्यासाठी महत्वाचे, समाजाचे लेकरं बाळा महत्वाचे. आपला आई बाप आपल्याकडून काहीतरी स्वप्न बघते, त्यांना काहीतरी उंचीवर न्यायचंय. लोकांच्या तोंडात आले पाहिजे तर लोक जळाले पाहिजेत आपल्यावरती. एवढं काम करायचं. जसं मायावर जळत येत तसं तुमच्या प्रत्येकावर जळायला पाहिजे. इतकं इमानदारीनं काम करून इतके मोठे व्हा की लोक तुमच्यावर रोज जळाले पाहिजे. असंच काम करायचं. 29 ऑगस्टची आजपासून तयारी करा. 29 ऑगस्टचं आंदोलन शांततेत होणार. कुणी जाळपोळ दगडफेक करायची नाही. तुम्हाला शांततेत मी मिळवून देतो, ती जबाबदारी माझी. तुम्ही फक्त अंतरवाली येणे, किती गर्दी असली तरी पण यायचं. म्हणायचं नाही की लय गर्दी, आपले काय काय म्हणते तिकडे लय गर्दी आहे, मग इकडे येण्या बाबीत काय करतो. गर्दीच करायची ना, लय खोडीचे. आपले 3-4 लोक पूर्ण सहकार्य करा. मराठ्यांची जी गाडी असं, मोटरसायकल, ट्रॅक्टर, टेम्पो, जीप, पिकअप, टमटम, डबडं डुबडं अख्खं सुरू करा. थेट अंतरवाली. हे झालं गरीब मराठ्यांचं. श्रीमंत राजकारणी मराठी आपल्यात कोण नाही त्याच्यावर बारीक लक्ष ठेवा. नंतर मी बघतो ते गिरायक माहिती का. तुम्ही सांगायचं हे गावात हिंदत होतं, ते मी जाणं तेव्हा जाणं. तुम्ही बाकी टेन्शन घ्यायचं. कोण मराठा नेता आपल्या आंदोलनात नाही त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवायचं. हे काम सगळ्यांनी लक्ष देऊन करायचं. हे पण लक्षात ठेवा. आपल्यात कोण कोण नाही, कोण कोण आहे. आणि आणखीन एक आव्हान आहे महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या नोकरदार वर्गाला. तुम्हाला नोकरी सोडून येता येत नसेल, पण तुमचे चुलते काकी आंदोलनाला पाठवून द्या. का सांगायचं कारण आहे, कारण गाड्यातला वर्गच तुम्ही येत आमच्यातला. ज्या गाड्या आहेत ना सगळ्यात जास्त नोकरदार वर्गाकडे, मास्तर, डॉक्टर, वकील आणि तिन्ही बी कावळे आगू नाही म्हणून झाकून ठेवते. भले मोठी ताडपत्री आणली वरून टाकून दिली. त्याला फक्त मला एवढी वारी महत्व आहे, पाय पोट. गाडी आमच्याकडे नाही द्यायची तर देऊ नको, कारण ते गाड्या आपल्या हातात देत नाहीत. ते आमच्या तिकडे आंदोलनात सासरा सुलतान तो